मी अजित माणिकलाल गांधी, राहणार अकलूज निवासी, जैन समाजाचा असून माझी जमीन अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळालगत व शिवरत्न मोटारच्या समोर सांगोला रोड लगत असून एकूण 36 खरेदी मालकीचे आहे. श्री जयसिंह मोहिते पाटील व मोहिते परिवार यांनी जोरजबरदस्तीने माझ्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा ताबा केला असून मला ती परत मिळावी, कब्जा हटवून मला ताब्यात मिळावी म्हणून मी आज पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याप्रमाणे रितसर मी अर्ज तिथं दिला पोलीस स्टेशनला. आणि ह्याच्यामध्ये अनाधिकृत प्रमाणे शिक्षण प्रसारण मंडळाने गाळे, धैर्यशील मोहिते पाटील यांचं खासदारकीचं ऑफिस वगैरे असं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. त्याची पण शासनाकडे चौकशी व्हावी आणि माझी जमीन मला ताब्यात मिळावी. जर न मिळाल्यास मी लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण, आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे. आणि याच्यामध्ये जयसिंह मोहिते पाटील किंवा मोहिते परिवाराकडून माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. गेले 27 वर्ष त्यांनी माझ्यावर आर्थिकही आणि मानसिकही त्रास दिलेला आहे. तर याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. तसेच मी हा अर्ज पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना पण दिलेला आहे आणि आज पोलीस स्टेशनला पण हा अर्ज दिलेला आहे. मी या संबंधात याची जी तक्रार आहे ती कलेक्टर साहेबांना दिनांक 19/6/25 रोजी दिलेली आहे. त्यानंतर या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर आणि आज दिनांक 13/11/25 रोजी अकलूज पोलीस स्टेशनला पण याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे. राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मोहिते पाटील कुटुंबावर अकलूजमधील एका व्यापाऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप झालाय. व्यापारी अजित माणिकलाल गांधी यांनी याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे अकलूज शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गांधी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की मोहिते पाटील कुटुंबातील या सदस्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारलाय. दुर्बलांवर अन्याय करणं, जमीन बळकावणं आणि खोट्या केसेस लावणं हा त्यांचा पद्धतशीर प्रकार असल्याचा गंभीर आरोपही गांधी यांनी केलाय. अजित गांधी यांच्या तक्रारीची दखल घेत अकलूज पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत. सत्ताधारी नेत्यांवर थेट जमीन बळकावल्याचा आरोप झाल्यानं पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा जयसिंह मोहिते पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये. त्यांची प्रतिक्रिया आल्यास आम्ही त्वरित ती आपल्यापर्यंत पोहोचू. पाहत रहा HPN मराठी न्यूज.